आता वेळ झालेली आहे ती अतिशय हिट अशा आमच्या सेगमेंटची, ती म्हणजे दिल से. दिल से सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला हा जादूचा फोन देतो. या जादूच्या फोननी तुम्ही कुणालाही हा फोन लागतो आणि तुम्ही वाटेल ते बोलू शकता. सुधीरजी, कुणाला फोन लावताय? लागला. हॅलो, जयवंत दळवी आहेत का? कोण दळवी बोलताय? हो सर, मी सुधीर भट बोलतोय. काय झालंय की मी 3 नाटकाचा फेस्टिवल करणार होतो, कारण तिथे सगळे तेंडुलकर साहेब, पु ल देशपांडे साहेब, अत्रे साहेब, कानेटकर साहेब, हां सगळे आहेत ना तिकडे. हां, तर त्यांचं काय झालंय, पु ल देशपांडेंचा फेस्टिवल झाला होता, आम्ही भाग घेतला होता त्यात. अत्रेचा फेस्टिवल मीच केला होता नंतर. हो आणि आता काय झालंय, फक्त दळवी आणि कानेटकर बाकी होते. हो, तर दळवी तुमचा मी फेस्टिवल करणार होतो 3 नाटकांचा. तर काय झालं, सगळं 1.25 वर्ष मी प्लॅनिंग केलं होतं. जवळपास 40 आर्टिस्ट बरोबर सगळं बोलणं झालं होतं. हो, पण जेव्हा नाटक करायची वेळ आली ना, तेव्हा 4च नट शिल्लक राहिले. आणि बाकीच्या सगळ्यांनी, कोणी फो बाय फो, कोणी कॉमेडी एक्सप्रेस, कोणी हे, कोणी कुंकू, हो घराबाहेर, आणि काय काय सिरियल घेतल्या आणि सगळे नट बिझी झाले. तो तर नाही तर तुमची जी कादंबरी आहे ना, सारे प्रवासी घडीचे, त्याच्यावर मी नाटक करतोय. आता एक 10-12 दिवसात ते नाटक येईल. तर दळवी साहेब, जरा एक काम कराल का प्लीज, जरा रंगीत तालमीला येऊन जरा चक्कर मारा ना प्लीज. म्हणजे तुम्हाला जे कोकणातलं काय वाटतं ते आम्हाला जरा समजावून सांगा. हो, शफात खाननी लिहिलंय. हो, तुम्हाला कळलं असेल बहुतेक. शफात खाननी लिहिलंय आणि प्रदीप मुळे बसवतोय. हो, आणि अजित परबनी म्युझिक केलंय, कारण त्याला ते कोकणातलं कसं काय ते त्यांचं सगळ्यांचं एकमेकांचं ट्युनिंग आहे. आणि ते जरा तुम्ही रंगीत तालमीला आलात तर बरं होईल, कारण तुमच्यासारखी माणसं सगळी नसताना नाटक धंद्याची परिस्थिती खराब झाली. प्लीज येऊन जा. हॅलो, हां, तिथे मोहन तोंडवळकर असतील तर बोलवा ना प्लीज. अरे मोहन, काय रे, आपल्याला महासागर करायचं होतं ना, नाना बिना घेऊन तू करणार होतास ना, मग का असं गेलास निघून? नाही, तू पाहिजे, तू ये, मला महासागर करायचं आपल्या पूर्वीच्याच ग्रुपमध्ये. केवढी मजा होती रे, शी बाबा, मला खूप आठवणी येत आहेत त्याच्या. हो, सगळे मी सांगते, आपण नानाला फोन करूया. नीना, सगळे येतील. आपण सगळे मिळून तसाच 3 शो दिवसाला हाऊसफुल केले होते बघ, आपण तसं करूया आता. नाहीतरी ना, जुन्या नाटकांचा नवीन जमाना आलाय, म्हणून आपण आपलं जुनं नाटक करूया ना, नवीन जमाने. येशील ना? हो, मग आलं की आपली पार्टी व्हायला पाहिजे. वहिनीला सांगायचं भरल्या 3ऱ्या करायला. हो, मजा यायची रे, खूप मजा यायची. येशील ना? वाट बघते. चल. खूप मिस करतो. चांगला प्रोड्युसर. ते सोडले तर बाकी कोणाकडे पैसे पूर्ण मिळाले ना, हा माणूस लोकांना वाटायचं तो कडक आहे, पण आतून असाच होता, आमच्या जातकुळीत बसणारा. सुधीर काका, तुम्हाला पण एका निर्मात्याचं नाव ऐकून डोळ्यात पाणी आलं म्हणजे? हो, हे लोक मोहन वाघ, पणशीकर, मोहन तोडकर हे खूप सिनियर निर्माते होते. आता काय होतं, चला प्रश्न विचारणारा माणूस नाही राहिला मला, एक जाब विचारणारा किंवा आपण कोणाला घाबरावं अशी माणसं नाही राहिली. कळलं का? आणि हे लोक खूप सिनियर आहेत. नाटक धंद्यात हे बाकीचे कोण काय बोलतात ते सोडा, नाटक धंद्यात 5-10 वर्ष टिकणं काही सोपी गोष्ट नाही. हे 50-50 वर्ष टिकले रे, एवढ्या नटांना घडवलंय. म्हणजे खरंच सांगतो, मी बघितलंय रे की ह्या लोकांनी किती नटांना घडवलंय. हे नट मोठे झाले की लोक विसरतात कुठून आलोय आपण. हे नट म्हणजे साधारणपणे पक्ष्यांसारखे झालेत. पक्षी उडून काही
आपलं गाव सोडून कुठे गेले की त्यांना आई बाप कोण असतो माहित नसतो रे, तसं झालं. सगळी चांगली नाटकं मी यांच्याकडे केली. पुरुषच्या वेळेला सुद्धा म्हणजे माझं काम जे होतं त्याच्यासाठी दुसरी बाई घेतली होती आणि मोहनचं म्हणणं होतं की उषालाच घे. विजाबाईंना सांगितलं उषालाच घे, पण मग विजाबाईंना 2-3 लोकांनी एका बाईचं नाव सांगितलं होतं म्हणून त्यांनी तिला घेतलं. 15 दिवस रिहर्सल केल्यानंतर त्या बाईला कळतच नव्हतं नक्की कॅरेक्टर काय आहे. ती एक फुल वेडी तरी करायची नाही तर फुल अशी गेलेली अशी करायची. मग मी तेव्हा नोकरीवर होते, मला मोहनचा फोन आला, आज तू जा आणि बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये बाईंना भेट. म्हटलं का रे, तुला काय करायचं, जा ना तू. ते आमचं चालायचं फॅमिली फ्रेंडशिप ना, म्हणून मी गेले. मग मला बाईने सांगितलं उषा असं असं आहे, एकटी करते, मला ह्यानी त्यानी तिचं नाव सांगितलं म्हणून मी घेतलंय, पण तिला ना कळत नाहीये ग, मी सांगते ते तिच्या लक्षात येत नाहीये. तर ती मला सांगून गेले की मी 2 दिवसांनी सगळं करून दाखवायला येते, तर मी सांगते त्या दिवशी तू ये. बाईनी मला बोलवलं, मी गेले. बाईनी मला सांगितलं ती इथे असं करते तसं करते तसं करते तसं करते. मी केलं. त्यावेळेला ती आली होती, मला हे पाहिजे होतं असं बाई म्हणाल्या. त्यामुळे तिचं काम गेलं आणि शेवटी मोहनला जे पाहिजे होतं की उषाच पाहिजे इथे, ती उषाच आली पुरुष मध्ये. आणि आता रॅपिड फायर राऊंड. सुधीर काकांपासून सुरुवात करूया. दुसऱ्याचं चांगलं नाटक बघून तुमची रिॲक्शन काय असते, लाफ्टर की पॉज? लाफ्टर. तुमच्या संस्थेत काम केलेला आवडता अभिनेता मोहन जोशी की सतीश तारे? मोहन जोशी. सुनील बर्वेने नव्याने आणलेली जुनी नाटकांचा जो ट्रेंड आहे तो तुमच्या संस्थेची नक्कल आहे की तुमच्यापेक्षा पुढचं पाऊल आहे? माझ्यापेक्षा पुढलं पाऊल आहे. रंगभूमीला महत्वाची नाटकं देणारी निर्माती संजीवनी जाधव की लता नार्वेकर? लता नार्वेकर. मराठी रंगभूमीविषयी कुणाला जास्त तळमळ आहे, विनोद तावडे की अजित पवार? विनोद तावडे. अजित पवारांनी आताच 5 कोटीचं अनुदान जाहीर केलेलं आहे. ते जाऊन दे. आणि आता उषाताई, आवडता अभिनेता यशवंत दत्त का नाना पाटेकर? यशवंत दत्त. कुणाची आई व्हायला आवडलं, वास्तव मधला संजय नार्वेकर की पवित्र रिश्ता मधला मानव? सध्या पवित्र रिश्त्यातला मान. मराठी नाटकांपासून सध्या का दूर आहात, कमी पैशामुळे की वाईट नाटकामुळे? या दोन्हीतलं उत्तर नाहीये, कारण मला यांनी नाटकवाल्यांनी बोलवण्यापेक्षा आधी तिकडचं मिळालं. उत्तम मराठी नाट्य निर्माते लता नार्वेकर की सुधीर भट? सुधीर भट का बाजूला बसलेत म्हणून? अजिबात नाही, माझ्याकडे ते नाही. त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं तरी बोलले असते, घाबरले नसते. बाहेर जाऊन भांडण काय. मुन्नी बदनाम होई गाण्यावर कुणी चांगला डान्स केला, निर्मिती सावंत, उषा नाटकर्णी की मल्लिका अरोरा? मलाइका अरोरा. अरोरा आहे पहिली, पण त्याच्यानंतर मुन्नी बदनाम. क्या बात आहे. मुन्नी बदनाम होई म्हणल्यानंतर असं वाटतंय हा, असं बसून करायला बसून जे काय असेल आम्ही गाणं प्ले करणार आहे. आता वाटलं तर बघूया उषाताई काय करतात. अब आ रहे हैं आपके सामने उषा नाटकर्णी.